नाही, मी अपघाती मृत्यू म्हणणार नाही. जरी टिप्परला धडकून जितेंद्र शेळके याचा जागीच मृत्यू झाला असेल, 2 दिवसापूर्वी ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात ती व्यक्ती आलेली आहे. अशोक खरातच्या शिवनिका ट्रस्टची ती व्यक्ती उपाध्यक्ष होती आणि अशी व्यक्ती की ज्याची चौकशी सुरू असताना आणि त्याच्या नावाने ट्रान्झॅक्शन मोठ्या प्रमाणात आढळलेले आहे. त्यामुळे या गोष्टीला 2 अँगल दिसतात. एक तर कुठल्या तरी मानसिक ताणात ही व्यक्ती असावी. समृद्धी मार्गावर उभा असलेल्या टिप्परला गाडी म्हणजे विवंचनेत असताना, त्या विचारात असताना रोड हिप्नोटिझमचे प्रकार या उन्हाळ्यात सर्रास होतात. त्याच्यामुळे स्वतःच्या चुकीनंच ती गाडी टिप्परला धडकल्या गेली. त्याच्यामध्ये काही कोणाचा दोष असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण त्याचा ॲक्सिडेंट होण्यामागचं कारण अशोक खरातची जी कसून चौकशी झाली किंवा ईडीची चौकशी याची जी झाली किंवा याच्या नावाने जे ट्रान्झॅक्शन असेल त्या शिवनिका ट्रस्टचं, त्या मानसिक ताणाखाली झालेला तो असावा किंवा त्या गाडीचे ब्रेक फेल करून अशा पद्धतीनं त्याला संपवण्यात आलेलं असावं असं मला वाटतं. राहिला प्रश्न SIT चौकशीचा. SIT चौकशीमध्ये जर तो असेल तर मग प्रशासनाने त्याला इतकं गाफील का ठेवलं किंवा इतकं मोकळी सूट का दिली? त्याच्यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित का होतंय? अजितदादांच्या विमान अपघाताच्या प्रकरणाचा अजूनही CCTV पण भेटलेला नसताना अशा प्रकारे भोंदू अशोक खरात प्रकरणातला त्याचा मुख्य सहकारी त्याचा जर ॲक्सिडेंटनी मृत्यू होत असेल तर आता याचा CCTV भेटेल का? ते धडकली तर कशामुळे धडकली? मला असं वाटतं का ब्रेक फेल करूनच संबंधित व्यक्तीला संपवण्यात आलेलं असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि उर्वरित जे चौकशीच्या फेऱ्यात आहेत त्यांनी या घटनेपासून एक गोष्ट लक्षात घ्यावी की त्यांचं सुद्धा जीव धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.